पत्रादेवी हांगासरले हुतात्मा स्मारक हे 19 डिसेंबर अर्थात गोय मुक्ती दिना पयली पुराय जातले म्हणून मुखेलमंत्र्यांची घोषणा। ध्वजारोहण केल्या उपरांत सगळ्यांक संबोधित करतना मुखेलमंत्री उलयले। 19 डिसेंबर मेरेन काम पुराय करून लोकार्पण सुवाळो जातलो। त्याच प्रमाण 33 हुतात्मे जाल्ले तांचो इतिहास आणि माहिती या ठिकाणाचेर खंय उपलब्ध आसतली। याद जाता म्हणजे 15 ऑगस्ट 1947 जरी भारत देश स्वतंत्र झालो आम्ही पारतंत्र्यात आशिल्ले आणि तब्बल म्हणजे 14 वर्सांचे त्याच्या उपरांत पारतंत्र्य पोर्तुगीजाच्या जुलमी राजवटींतल्यान आमी रावले आणि त्या जुलमी राजवटींतल्यान आमकां सोडोवपा खातीर देशभरांतल्या स्वतंत्र सेनानी ज्यांच्यानी आपली प्राणाची आहुती 15 ऑगस्ट 1955 या दिसा दिली। म्हणजे तब्बल म्हणजे एक देश स्वतंत्र झाल्याच्या उपरांत 8 वर्सांनी प्रत्येक फावटी दर 15 ऑगस्टाक पुराय देशभरांतल्या स्वतंत्र सेनानी उठाव करून येताले की गोंयांतले परत एकदा पूर्ण भारत देश अखंड भारत देश स्वतंत्र जावपाक जाय म्हणून। पण तेन्ना आशिल्ल्या सरकारात सहकार्य तांकां न मेळ्ळ्या कारणान म्हणजे 30 अधिक लोकांची प्राणाची आहुती 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा जाली ते आमी आयजूय विसरूंक शकना। आमी शेषनाथ वाडेकर आसतले, हिरवी गुंजी आसतले, कर्नल बेनीपाल सिंग आसतले, हांचेर पोर्तुगीजांनी ज्यो गुळयो घडल्यो आणि त्या दिसा तेणें आपल्या प्राणाची आहुती दिली तो दीस आमी केन्नाच विसरूंक शकना। त्या सगळ्या वीरांक नमन करपा खातीर त्या सगळ्या वीरांक याद करपा खातीर पत्रादेवीचो हो पुण्य स्मारक आमी खूब दीस जालो जरी पेंडींग उरला आसत तर जो भव्य स्मारक आणि त्या सगळ्या शूरवीरांनी ज्या 33 जाणांनी हांगासर आपल्या प्राणाची आहुती दिली त्या प्रत्येकाची पाटी हांगासर लागतली आणि त्या प्रत्येकाच्या माहिती जी आसा ती ह्या पटलाचेर लावपाचें काम आमचें सरकार थोड्याच दिसाच्या भितर करतलें। आता 19 डिसेंबर पर्यंत हे पत्रादेवीचे पुण्य स्मारक हांगासर पुराय जावपाचें आसा आणि ते लोकार्पणय जावपाचें आसा। हे ऐतिहासीक स्मारक ठरतलें कारण 15 ऑगस्ट 1955 हो दीस आमी गोंयच्या इतिहासात केन्नाच विसरूंक शकना। कारण त्या खातीर घडये कदाचित गोंया पेक्षाय चड लोकांनी लोडव म्हणजे बाळाराम मापारी आसतले तेणे आपल्या प्राणाची आहुती आणि असंख्य स्वतंत्र सेनानी गोंयांतल्या प्राणाची आहुती दिल्यात पण देशभरांतल्या स्वतंत्र सेनानी हांगासर येवन आमच्या खातीर आमची प्राणाची आहुती दिवप हे एक व्हड गजाल आशिल्ली। म्हणून तर माझ्या सरकारान तांकां मरणोत्तर तांचो सत्कार करपाचोय ठरयलो आणि कर्नल बेनीपाल सिंग हांच्या खुद्द घरा कडेन तांची जी वीर पत्नी आजूय हरियाणात आसा तिका सलाम करपा खातीर तिचो गौरव करपा खातीर आणि तिका म्हणजे आमी म्हणटा तसो गोंय सरकारच्या वतीन पुरस्कार भेटोवपा खातीर घाला आणि पुरस्कार भेटोवपा खातीर हरियाणात खुद्द हांव थंय गेलो आणि तांकां गौरव भेटयलो ही म्हाज्या खातीर गौरवाची गजाल आसा। आमी पळयता की आज स्वतंत्र जावन 78 वर्सां पुराय जाली, गोंयाक स्वतंत्र जावन 63 वर्सां पुराय जाली पण हे सगळें करता आसतना साबार गोंयचो विकास पत्रादेवी पासून पोळे पर्यंत आमी जो नॅशनल हायवे पळयता तो ह्या 10 वर्सांत आमकां दिसता। म्हणजे एकंदर गोंयचो विकास इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या दोन्ही क्षेत्रात आमी खूब मोठ्या प्रमाणात सातत्यान करीत आसा। डबल इंजिन सरकार म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या सहकार्यातून हे आमकां करप शक्य जालें। अदरवायज इतक्या मोठ्या प्रमाणाचो विकास करप गोंय सारकिल्या ल्हान राज्याक कदापि शक्य नाशिल्लो। 35,000 कोटी पेक्षा चड पयशे म्हणजे गोंयच्या बजेटाच्या पेक्षा आनीक 10% चड पयशे या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटात आमी फाटल्या 10 वर्सांत घातल्या। म्हणून नॅशनल हायवेचेर आशिल्लो अटल सेतू तिसरो, जुवारी ब्रिज तिसरो आणि मनोहर पर्रीकर बायपास काणकोणा आशिल्लो तिसरो आमकां पळोवपाक मेळटा। आणि ह्या पुराय विकासात सगळ्यात मानाचो तुरो जर कितें आसत जाल्यार मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो पेडण्या खातीर गौरव आसा, पेडण्या खातीर विकास आसा, पेडण्याचो पुराय विकास जाता आसतना आमी सगळे जाण सातत्यान पळयता। ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करता आसतना आमी ITI स्टेट ऑफ एक्सिलन्स सेंटर ओपन करप, एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर ओपन करप आणि आमचो IIT, NIT, GIM, BITS आणि हेच्याच बरोबर नॅशनल फॉरेन्सिक सायन्स हाचे सारकिल्यो विविध कॉलेजीस गोंयांत सुरवात करता आसतना एक बरो ह्युमन रिसोर्स क्रिएट करपा खातीर आमी सातत्यान प्रयत्न करीत आसा। इनोव्हेशन आसतलें, स्टार्टअप आसतलें, रिसर्च आसतलें हे सगळ्याक आमी इतकी भर दिता आणि ताच्याच खातीर गोंयांतले भुरगे हे रिसर्च सेक्टरात फुडें येवचे, स्टार्टअप पॉलिसीत फुडें येवचे हाजोय बी भर आमच्या सगळ्यांचो आसा। आमी हे सगळें करता आसतना स्वदेशी खातीर केन्नाच विसरूंक ना। आज आमी पळयता की भारत देशातली तिसरी महासत्ता आर्थिक बाबतीत आसा। आमकां एक नंबराचेर जर वचपाक जाय आसत जाल्यार आमी स्वदेशीचेर म्हत्व हे करून दिवचें पडटलें। आमी जी गोश्ट घेता
ती आमच्या हस्तकलाकारात तयार केली असपाक जाय. आम्ही जशें म्हणटा इट इज वोकल फॉर लोकल. आमच्या गावात तयार केले जाता, गोंयांत तयार केले भर आमी सगळ्या जाणांनी दिवचो पडटलो. तेच आमी घेवचे पडटले. जाल्यार आमी स्वदेशीचो नारो तो सातत्यान सगळ्या जाणांनी दिवचो हे हांव आयच्या दिसा तुमचे कडेन मागता. तुम्ही मेक इन इंडिया हे कन्सेप्ट तुम्ही फाटल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सत्ता हातात घेतल्याप्रमाणे ऐकले. आणि हो मेक इन इंडियाचो जर तुम्ही कन्सेप्ट ऐकला असाल तर तुम्ही पळयता की ऑपरेशन सिंधूर हातून तयार केली डिफेन्सची सगळी म्हणजे मिसायल्स जी आसतली ती मेक इन इंडियाच्या कन्सेप्टाच्या सगळे भारतात तयार झाली आसा. म्हणून आज मेक फॉर द वर्ल्ड किंवा मेक फॉर द ग्लोब ही संकल्पना आज आम्ही देशात मांडपाक लागलेली आसा. भारत देश हो सुपर पॉवर जाता असताना पुराय जग पळयता. म्हणून तर वेगवेगळ्या पद्धतीच्या आडमेळे धोरण सुरवातीक घालीत आसा. आणि 19 स्वातंत्र्य दिन मनयता असताना आम्ही विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर आम्ही हातात घेतला. आणि हे स्वप्न जर साकार जातले आसत जाल्यार एकटे प्रधानमंत्री आणि एकटो मुख्यमंत्री करूंक शकना. ताका साथ जाय ती तुमची आमची सगळ्यांची. ताका साथ जाय ते ह्या देशातल्या तरणाट्यांची. आमी ताका म्हणटा की ह्या 4 पिलराचेर जो देश चलता म्हणजे युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. आता तो युवक हो तितकोच म्हत्वाचो आसा. कारण विकसित भारत 2047 जेन्ना जातले तेन्ना फाटल्या गोष्टींनी माझी भुरगीं तरणाटे हे खऱ्या अर्थात त्या विकासाचे वाटेकरी असतले. कोण तरी इनोव्हेशनात भाग घेतलो, कोण तरी रिसर्च करतलो, कोण तरी स्पेस हांगासर आपलो रिसर्च घडोवन हाडटलो. जाल्यार टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ह्या देशात एक नंबर जावपा खातीर तुम्हीच तरणाटे हे वाटेकरी असतले. दुसरी नारी शक्ती. ह्या देशातल्या अर्धीच लोकसंख्या तर कितें आसत तर ती आमची महिला शक्ती आसा, नारी शक्ती आसा. आणि त्याच महिला आणि नारी शक्ती आमी म्हणटा ती लखपती दिदी करपा खातीर आमचें सरकार, द्रोण दिदी करपा खातीर आमचें सरकार कटिबद्ध आसा. आणि गोंयांत सुद्धा आमी 11,000 लखपती दिदी करपाची संकल्पना दवरल्या. आयच्या दिसा जवळपास 320 कोटी पेक्षा चड पयशे 340 सेल्फ हेल्प ग्रुप आणि 48,000 महिला जर हे घडोवन हाडटा आसत जाल्यार एक खूब मोठ्या प्रमाणातली नारी शक्ती जी आसा ती वावुरताना आमकां दिसता. ती खऱ्या अर्थात आमी म्हणटा की गोंयांतली नारी शक्ती आमकां हांगा वावुरता. आणि किसान शक्ती सांगता आसतना आमी आज आमच्या सरकाराची एग्रीकल्चर अमृतकाल पॉलिसी जी लॉन्च केली तातूंत आमचो एग्रीकल्चर जो आसा म्हणजे शेतकरी हो सक्षम जावपाक जाय, तो स्वयंपूर्ण जावपाक जाय. म्हणजे मोदीजीचे विजन आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोंय हे करपा खातीर आमी ताका म्हणटा की शेतकरी स्वयंपूर्ण जावप गरजेचो आसा. आणि म्हणून तर एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरी कल्चर या सेक्टरात आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी सदोदीत कार्यरत रावप, काम करप. म्हणून आमचे शेतकरी त्याच बरोबर तांकां आधार दिवप हे गरजेचें आसा. आणि म्हणून तर सॉयल हेल्थ कार्ड आसतले किंवा आमी जशें म्हणटा किसान क्रेडिट कार्ड आसतले, किसान समृद्धी कार्ड आसतले, हे सगळ्या पद्धतीचे सहकार्य सातत्यान शेतकऱ्याक आमी दीत आसा. आणि चौथी शक्ती जी आसा ती गरीब कल्याण. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी गरीब कल्याण करपा खातीर वन रेशन वन नेशन हे एका रेशनाचेर मोफत राशन दिवप गरीबाक ही स्कीम गेली 10 वर्सां पासून चालू आसा. फुडल्या 5 वर्सांत ती अशाच पद्धतीन चालू उरतली. आणि इतकेंच न्हय तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर मोफत दिवप, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ताका गॅस मोफत दिवप, प्रधानमंत्री उजाला योजनेच्या अंतर्गत ताका घरात इलेक्ट्रिसिटी मोफत दिवप, प्रधानमंत्री शौचालय योजनेच्या अंतर्गत ताका टॉयलेट मोफत दिवप. म्हणून दारिद्र्य रेषे खालच्या लोकांक आमी वयर हाडप हे काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी आपल्या 11 वर्सांच्या टेन्युरात केला. आणि होच नव भारत आसा, होच स्किल इंडिया आसा, हीच खऱ्या अर्थात विकसित भारताची तयारी आसा. म्हणून हांव तुमच्या सगळ्यांकडे मागता की माननीय मोदीजीच्या स्वप्नातलो भारत देश तयार करपा खातीर तुम्ही सगळ्या जाणांनी ताका शक्ती दिवची, तुम्ही सगळ्या जाणांनी ताकद दिवची, ही तुमच्याकडे मागता.